अट्टल सोनसाखळी चोर गीताराम आसाराम रणपिसे वय वर्ष 32 राहणार साठे गल्ली वडाळागाव इंद्रानगर नाशिक यास अटक केल्याची माहिती नाशिक क्राईम ब्रँच युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे। या चोरट्याकडून 125 ग्रॅम सोने, एक ज्युपिटर कंपनीची मोटरसायकल असा एकूण 6,03,750 रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते। त्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शाखा अंतर्गत विशेष मोहीम राबवून एक पथक तयार केले होते। गेल्या 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन अट्टल सोनसाखळी चोर इंदिरानगर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती परमेश्वर दराडे यांना दिनांक 25/1/2024 रोजी मिळाली होती। त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, यशवंत बेंडकुळे, विवेक पाठक, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, विजय वरंदळ अशांनी सापळा रचून गीताराम आसाराम रणपिसे वय वर्ष 32 राहणार साठेनगर गल्ली नंबर 5 वडाळागाव इंद्रनगर नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात हद्दीतील इंदिरानगर पोलीस स्टेशन कडील 4 गुन्हे, अंबड पोलीस स्टेशन कडील 3 गुन्हे, उपनगर पोलीस स्टेशन कडील 2 गुन्हे, पंचवटी पोलीस स्टेशन कडील 1 गुन्हा, मसरूळ पोलीस स्टेशन कडील 1 गुन्हा असा एकूण 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले असून त्याच्याकडून तब्बल 125 ग्रॅम सोने, एक ज्युपिटर मोपेड कंपनीची मोटरसायकल असा एकूण 6,03,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक।